अध्यक्ष महोदय, काय दोघं तिघच राहील। सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 77 वर मी आपले मत मांडण्याकरता उभा आहे। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी सरकारचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो की 2 जुलैला माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केल्याच्या नंतर आज 9 जुलैला या ठिकाणी हे विधेयक आलेले आहे। त्यासाठी अत्यंत मनापासून मी सरकारचे माननीय मुख्यमंत्र्यांचे गृह राज्यमंत्र्यांचे ही अत्यंत मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महाराज, हे सरकार फार संवेदनशील आहे, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि त्यामुळे आपल्या या देशाचं भविष्य उद्ध्वस्त करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याकरता आपण या ठिकाणी हे विधेयक आणलेले आहे अध्यक्ष महाराज। परंतु मला असं वाटतं की या विधेयकाचं यश हे फक्त विधेयक या फ्लोर वरती आणण्यामध्ये नसून त्या विधेयकाच्या एन्फोर्समेंट मध्ये त्याचं यश आहे अध्यक्ष महाराज, असं मला वाटतं। अध्यक्ष महाराज, आधी डान्स बार होते, डान्स बार बंद झाले, गॅमलिंग वरतीही मोठ्या प्रमाणावरती जुगारावरती आळा आला, दारूचे गुत्तेही बंद झाले आणि त्यामुळे आता राहिलं काय? आणि त्यामुळे राहिलं काय तर मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ राहिले आणि त्या अंमली पदार्थातून भ्रष्टाचार आणि त्यामुळे या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा पिढीला पोखरण्याचं काम किंवा कृत्य हे या ठिकाणी होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये जुहू गल्ली आणि गिलबर्ट हिल नावाचा परिसर आहे। या ड्रग्सच्या व्यवसायाकरता अत्यंत कुप्रसिद्ध अशा प्रकारचा परिसर आहे तो अध्यक्ष महाराज। त्याचं एकच छोटंसं मी उदाहरण मी या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज। गेल्या वर्षी जून 2024 मध्ये त्या परिसरामध्ये तस्करी करणाऱ्या सर्व ड्रग पेडलर्सची माहिती, ते कुठल्या प्रकारच्या ड्रग्सची तस्करी करतात, त्यांच्याकडे किती क्वांटिटी असते, त्यांचा ऍड्रेस काय, त्यांचा फोन नंबर काय, इतकं मोठं पत्र मी पोलिसांना लिहिलं। ही एवढी डिटेल्ड माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झाली नाही अध्यक्ष महाराज। ड्रग्स त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये सगळे यंगस्टर्स युवा पिढी येऊन विकत घेत होते आणि जसं सुधीर भाऊ म्हणाले तसं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आमच्याकडे मुलं नाही पण महिला या ठिकाणी महिलांना पुढे करून तो व्यवसाय होतो अध्यक्ष महाराज। मग सप्टेंबर 2024 मध्ये क्राईम ब्रांच CID युनिट 9 नी त्या ठिकाणी धाड टाकली आणि एका घरामधून मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स जे आहेत ते जप्त केले अध्यक्ष महाराज। CID क्राईम ब्रांच युनिट 9 नी धाड टाकली, त्या ठिकाणी ड्रग्स जप्त केले। मग त्या ठिकाणचं लोकल पोलीस स्टेशन काय करत होतं अध्यक्ष महाराज? माझा सवाल आहे। लोकल पोलीस स्टेशनला न माहिती असताना CIDचं क्राईम ब्रांच युनिट 9 येतं आणि त्या ठिकाणी धाड टाकतं आणि ज्या व्यक्तीच्या घरी धाड पडली अध्यक्ष महाराज ती व्यक्ती आज अजूनही फरार आहे, अजूनही फरार आहे आणि फरार असून सुद्धा तिच्या हस्तकांच्या द्वारे आजही त्या ठिकाणी तो ड्रग्सचा पेडलिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे अध्यक्ष महाराज। त्याच्यानंतर अनेक पत्र लिहिली, निवडणुका झाल्या, पत्र लिहिली, निवडणुकांमध्ये जसं सुधीर भाऊंनी सांगितलं त्याचप्रमाणे त्या माफियांनी निवडणुकीमध्ये सुद्धा पराभूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, कारण आपण त्यांच्यावरती अटॅक करत होतो। आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की कारवाई कधी सुरू झाली? कारवाई सुरू झाली ज्या वेळेला ड्रग्ज करणाऱ्या एका पेडलरनी पब्लिकली असं एक पत्र लिहिलं की माझ्या आईला कॅन्सर झालाय आणि मला असं वाटतं की मी या ड्रग्सचा व्यवसाय केला म्हणून माझ्या आईला कॅन्सर झाला आणि मला आता त्याचा पश्चाताप होतोय आणि म्हणून त्याने त्या पत्रामध्ये कुठला अधिकारी किती पैसे खातो, कोणाकडनं पैसे खातो, त्याचा हप्ता काय, दर आठवड्याला किती पैसे घ्या, हे सगळी माहिती त्या पत्रामध्ये लिहून ती व्हायरल झालं पत्र, पब्लिक झालं पत्र आणि मग पोलीस आले इन ऍक्शन मध्ये अध्यक्ष महाराज। मग पोलीस इन ऍक्शन मध्ये आले, धडाधड 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 कारवाया सुरू झाल्या। माझा सवाल हा आहे की ज्या वेळेला तुम्हाला सगळी माहिती देऊन
8 महिन्यापर्यंत तुम्ही ती कारवाई केली नाही. एका ड्रग पेडलरनी लिहिलेल्या पत्राच्या नंतर धडाधड कारवाई सुरू झाली अध्यक्ष महाराज. म्हणजे याचा अर्थ काय? आणि त्यामुळे मला हा पॉइंट ड्राईव्ह करायचा आहे की आपण कितीही कायदे या विधानसभेमध्ये केले, परंतु ती कायदा खाली इम्प्लिमेंट आणि एक्झिक्यूट करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या इथे जोपर्यंत तो कायदा पोचत नाही ना अध्यक्ष महाराज, इथे तोपर्यंत या कायद्याचा काही उपयोग नाही अध्यक्ष महाराज. मी एवढं सुद्धा पोलिसांना सांगितलं, हो तुम्ही काय करताय ते करा, काय ह्याच्यात तरी पैसे खाऊ नका ना, ह्याच्यात तरी खाऊ नका. म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या कारवाया सुरू झाल्या धडाधड, एकामाग दररोज अटक, दररोज अटक, दररोज अटक. आणि मग गेले 3-4 महिने सगळं एकदम सेक्शन टाईट. सेक्शन टाईट झाल्यानंतर आता गेल्या महिन्याभरापासून थोडं म्हणजे सेक्शन टाईट झाल्यानंतर मग भाव पण वाढला ना अध्यक्ष महाराज. म्हणजे हप्त्याची जी व्हॅल्यू असते ते व्हॅल्युएशन वाढलं. आणि मग वाढल्यानंतर आता परत हळूहळू 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 सुरू झाले अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महाराज, पोलिसांना जर हवं असेल ना तर या जगामध्ये अशी कुठली गोष्ट नाही जे मुंबईचा पोलीस करू शकत नाही. कुठलीच गोष्ट नाही. त्यांनी जर ठरवलं ना तर 24 तासामध्ये ऍक्शन होऊ शकते अध्यक्ष महाराज. 24 तासामध्ये सगळे व्यवसाय बंद होऊ शकतात अध्यक्ष महाराज. 24 तासामध्ये सगळे अन्याय उद्ध्वस्त होऊ शकतात अध्यक्ष महाराज. परंतु करायचं की नाही करायचं हा सवाल आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे हा कायदा केला, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, हे सरकार संवेदनशील आहे, परंतु हा कायदा खाली एन्फोर्स करत असताना खाली काम करणारी यंत्रणा किती संवेदनशील आहे हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज, हा माझा सवाल आहे. आणि त्यामुळे हे बिल चांगलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु त्या बिलाचं एन्फोर्समेंट, त्या कायद्याचं एन्फोर्समेंट खाली कसं होणार अध्यक्ष महाराज, त्याच्यावरती माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये थोडासा प्रकाश टाकावा. की एखाद्या माणसाला अटक झाल्यानंतर पहिल्यांदा जर केस झाली पेडलिंगची, कमर्शियल क्वांटिटीची, तर पहिल्यांदा माझं झालं नाही अजून, आम्ही जी इकडं माझ्याकडे बघून बोला. आपण पहिल्यांदा पेडलिंगची केस झाल्यावर इमिजिएटली मोका इन्वोक करणार का, की दुसऱ्यांदा झाल्यावर करणार, की तिसऱ्यांदा झाल्यावरती करणार, याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कन्झम्पशन, समजा एखाद्या व्यक्तीवरती एकदा कन्झम्पशनची केस झाली, दुसऱ्यांदा झाली, तिसऱ्यांदा झाली, चौथ्यांदा झाली, पाचव्यांदा झाली, मग पाचव्यांदा किंवा तिसऱ्यांदा केस झाल्यावरती पण त्याच्यावर मोका इन्वोक करणार का. त्यामुळे त्याच्यातले काय नियम असतील, ते कसं खाली एन्फोर्स होईल, आणि याच्यावरती माननीय मंत्री महोदयांनी या कायद्याच्या एन्फोर्समेंटवरती खाली प्रकाश टाकावा, थोडा प्रकाश टाकावा. आणि या बिलावर बोलत असताना, माझं भाषण संपवत असताना मी थोडीशी संवेदनशीलता, जी संवेदनशीलता माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवली, जी संवेदनशीलता हे सरकार या देशाची भविष्य पिढी, युवा पिढीला प्रोटेक्ट करण्याकरता दाखवत आहे, ती संवेदनशीलता थोडीशी मुंबई पोलिसांनीही दाखवावी, अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.